पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सध्या सुरू आहे। आज रामनगरीमध्ये ध्वजारोहण केले जाणार आहे आणि त्यामुळे सर्वत्र आनंदाची उधळण होताना दिसते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या पंतप्रधानांचा हा रोड शो पार पडतोय। आज राम मंदिराच्या शिखरावर भव्य धर्मध्वज फडकवला जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा ध्वजारोहण केले जाणार आहे। ध्वजारोहणातून धैर्य आणि एकतेचा संदेश दिला जाणार आहे। सोहळ्याआधी अयोध्येमध्ये मोदींचा हा रोड शो पार पडतोय। राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवतील। सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींसह मान्यवर नेते उपस्थित असतील। गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली होती। या सोहळ्यावेळी राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं। 2 वर्षांच्या कालावधीमध्ये मंदिर बांधून पूर्ण त्यामुळे आता मोदी औपचारिकरित्या ध्वज फडकवणार आहेत। राम मंदिरावरील ध्वज कसा आहे पाहूया। केशरी ध्वजाचा आकार हा त्रिकोणी आहे। 10 फूट उंच आणि 20 फूट लांब आहे। ध्वजावर सूर्याचं चित्र आहे। ओम आणि कोविदार वृक्षाची प्रतिमा या ध्वजावर पाहायला मिळते। हा ध्वज आदर्श रामराज्याचं प्रतीक आहे। हा कार्यक्रम आता कसा असणार आहे पाहूयात। सकाळी 10 वाजता मोदी सप्त मंदिरामध्ये दाखल होतील, म्हणजे थोड्याच वेळात ते सप्त मंदिरामध्ये दाखल होणार आहेत। महर्षी वशिष्ठ, विश्वामित्रा, अगस्त्य आणि वाल्मिकी यांच्या ऋषी मंदिरांना भेट देतील। शेष अवतार मंदिर, माता अन्नपूर्णा मंदिर आणि राम दरबार गर्भगृहाला भेट दिली जाणार आहे। ध्वजारोहण समारंभाला जाण्यापूर्वी रामलल्लाचं दर्शन घेतलं जाईल। दुपारी 12 वाजता मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं जाईल। तर आज संपूर्ण असा कार्यक्रम असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्वजारोहणाच्या सोहळ्यासाठी अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या त्यांचा रोड शो पार पडतोय आणि पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी आज संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये सजावट करण्यात आलेली आहे। अनेक भाविक जे आहेत ते पंतप्रधानांचं स्वागत करताना दिसत आहेत। पंतप्रधानांच्या गाडी ताफ्यावर फुलांचा वर्षाव केला जातोय। जोरदार घोषणा देखील दिल्या जात आहेत। आज मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केले जाणार आहे। शिखरावर आज धर्मध्वज फडकणार आहे। राम मंदिराचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते 2024 ला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली होती आणि आता या दोघांच्याच हस्ते मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ध्वजारोहण देखील केलं जाणार आहे। मंदिराच्या शिखरावर हा धर्मध्वज फडकवला जाणार आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये सध्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। राम मंदिराच्या शिखरावर आज केशरी ध्वज फडकवला जाणार आहे। मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आणि याचंच प्रतीक म्हणून हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। रामनगरीला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे आणि याच ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या नगरीमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचा रोड शो पार पडतोय। ज्यावेळेस 2024 मध्ये राम मंदिराचं बांधकाम झालं त्यावेळेस जेव्हा रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली तो कार्यक्रम देखील मोठा दिमाखात पार पडलेला होता आणि आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील तितक्याच उत्साहामध्ये पार पडतोय। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत। उर्वशी, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो पार पडतोय। काही वेळातच ते सप्त मंदिराला देखील भेट देणार आहेत। कसा असणार आहे त्यांचा संपूर्ण कार्यक्रमाचा? नक्कीच जे आहे आपण सध्या बघतोय की तयारी सध्या जी आहे ती रोड शोची सुरू होतीये। या रोड शो नंतर एक महत्त्वाचं म्हणजे हे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11:50 ते 12:30 मिनिटं दरम्यान एक शुभ मुहूर्त आहे तेव्हा ध्वजा फडकवतील। तसंच आपण हे बघतोय की हा जो आहे राम मंदिराच्या शिखरावर जेव्हा भगवा ध्वज फडकवला जाणार हा 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा ध्वज असेल।
पूर्णपैकी आता सध्या तयारी सुरू आहे. रोड शोची तयारी आणि त्यानंतर अयोध्या मंदिरात जाऊन हे जे ध्वजा आहे ते फडकवलं जाणार. सध्या आपण बघतोय की तयारी कशा प्रकाराने सुरू आहे रोड शो साठी आणि नक्कीच एक हिंदुत्वाचा एक खूप मोठा मेसेज देण्यासाठी आणि पूर्ण राम मंदिरचा जो कामकाज आहे तो पूर्णपैकी झाला आहे. पूर्णतेचा एक सिम्बॉलिझम, पूर्णतेचा एक निशान असं देऊन आपण बघतो की कशा प्रकाराने हे ध्वजा जे आज फडकवलं जाणार आहे. नेमकं तुम्ही जसं सांगितलं तसं जेव्हा हे राम मंदिर पूर्ण बनलेलं मूर्ती स्थापित झालेली तेव्हा खूप मोठा असा प्रोग्राम होता आयोजित करण्यात आलेला आणि त्या सोहळ्याच्या तयारीसाठी नेमकं मोठ्या प्रमाणाने सगळ्या गोष्टी घडलेल्या आणि नंतर आता जे आहे ही मोठं दुसरं असं तयारी दिसतीये सोहळ्याची. जेव्हा राम मंदिर बंद तर होतं पण तसंच आज जे आहे जेव्हा उघडलं गेलं तेव्हा रोड शो आणि नंतर ध्वजा फडकवलं जाणार. या पूर्ण कार्यक्रमात आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी, RSSचे प्रमुख मोहन भागवत हे तर आहेत, बरोबरच उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित राहणार आहे. मंदिरच्या एकदम मुख्य शिखरावर सूर्यचिन्ह असलेला हा खास असा भगवा ध्वज फडकवला जाणार आहे. एक दिव्य ऊर्जा आणि मंदिर बांधकामाच्या पूर्णतेचं प्रतीक कुठे ना कुठे आज जे सांगण्यात येणार आहे आणि असं एक मेसेजिंग दिलं जाणार आहे असं समजून येतंय. नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.